विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेला एक आठवडा तुमच्यापासून दूर होतो, त्याबद्दल माफ करा. थोडंसं बिझी होतो म्हणूया आपण. नवीन ऍडमिशन सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. आणि एडिटिंग किंवा आपले त्या सगळ्या गोष्टी हँडल करणारी टीम सुद्धा थोडीशी बाहेर होती. बऱ्याचशा गोष्टी होत्या बाळांनो. मी जाणून बुजून तुमच्यापासून दूर राहिलेलो नाहीये. मला तुमच्या बरोबर म्हणजे रोज व्हिडिओ नाही गेला तर मला पण कसं तरी होतं, लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीबद्दल मी तुमची माफी मागितली ना, प्लीज माझ्यावर नाराज होऊ नका. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला आता नवीन रिस्टार्ट करायचंय. लिहिलंय तुम्ही स्टार्ट फ्रॉम झिरो. झिरो आपण कुणी नाहीये. पहिल्या अटेम्प्टला चांगली तयारी केलेली होती, पण चुकलं कुठेतरी, हे की नाही? काहीतरी गोष्टी चुकल्या. त्याच आता सुधारायच्या आहेत. मग माझं म्हणणं काय आहे, की तुम्ही ना आजचं माझं टार्गेट काय आहे बघा, आजचं मी तुम्हाला डेली टार्गेट देतोय. तर ऑब्व्हियसली आज संध्याकाळी तुम्हाला मी रोटेशनल डायनॅमिक्सची टेस्ट देणार आहे. ओके, ही पहिली टेस्ट आहे ना, टॉपिक वाईज टेस्ट, मी ही फ्री ठेवणार आहे. सर, टॉपिक वाईज टेस्ट या स्टेजला कसं काय बेनिफिट ठरेल? तर मी तुम्हाला सांगतो. बाळांनो, टॉपर्स हे सिन्सिअर स्टुडंट असतात. त्यांनी 2 वर्ष केलंय. ओके, त्यांना याची काहीही गरज नाहीये, काही गरज नाहीये. पण बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना आत्ता सुचलंय, आत्ता करायची इच्छा झाली. 2 वर्ष नाही केलं. मग अशा मुलांनी टॉपिक वाईज गेलं पाहिजे. बरं, हे जात असताना पण काय केलं पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. नीट लक्ष द्या. आता रोटेशनल डायनॅमिकची टेस्ट ठेवायची आहे. ओके, संध्याकाळी दिवसभर वेळ आहे. दिवसभर तुम्ही अभ्यास करून मग टेस्ट देणार आहेत. बरं, मी तुम्हाला सांगतो, की आता एक जस्ट एक्झाम्पल घेऊया बरं का भावांनो. जस्ट एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा मी काय सांगतोय. अँग्युलर मोमेंटम. मग मला म्हणायचं आहे का बघा, की तुम्हाला काय करायचंय क्लिअरली सांगतो. अँग्युलर मोमेंटम हा शब्द जरी ऐकला, की त्यानंतर तुम्हाला इमिजिएटली त्याचे सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. चला, मला आता एनर्जी आल्यासारखं वाटतंय बरं का. शिकवायचं म्हणलं की भारी वाटतंय. चला, अँग्युलर मोमेंटमचा सिम्बॉल काय? यल. अरे पण यल म्हणजे आपण लेंथसाठी पण वापरतो आणि यल म्हणजे ऍक्च्युअली सेल्फ इंडक्टन्स पण असतो. इथे यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे एम-व्ही-आर. अँग्युलरचा फॉर्म्युला काय? एम-व्ही-आर. होय. आणि हे जे अँग्युलर मोमेंटम जे असतं, ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असतं. टॉपिक वाईज विचार करायचाच नाही. अँग्युलर मोमेंटम जिथं-जिथं येईल तुम्हाला आलं पाहिजे. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नुसार जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. मग याचा अर्थ आय ओमेगा कॉन्स्टंट असतं. मग यल इक्वल्स टू आय ओमेगा फॉर्म्युला आहे. यल इक्वल्स टू काय? आय ओमेगा. पण थांबा ना, कायनेटिक एनर्जीचा सुद्धा फॉर्म्युला आहे. काय सांगा? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. चला, कायनेटिक एनर्जीचे 2 फॉर्म्युले आपण तयार करूया. कायनेटिक एनर्जीचे 2 फॉर्म्युले तयार करूया. याला मी आय न मल्टिप्लाय करतो, आय न डिव्हाइड करतो. तर डिनॉमिनेटर मध्ये आय आलं का? आय न मल्टिप्लाय केलं, आय न डिव्हाइड केलं. याला आय न मल्टिप्लाय केलं काय झालं रे? आय स्क्वेअर झालं. मग आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच की एल स्क्वेअर आलं का अँग्युलर मोमेंटम? हो. पण त्याचबरोबर मी असं केलं तर इथं मी असं लिहिलं तर बाळांनो, की हाफ आय ओमेगा इंटू ओमेगा असं लिहिलं तर मध्ये कोण मिळालं? आय ओमेगा म्हणजे एल इंटू ओमेगा. ओके. मग मी तुम्हाला सांगतो अँग्युलर मोमेंटम. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर I1 ओमेगा 1 दॅट इक्वल्स टू I2 ओमेगा 2 फॉर्म्युला असतो, लक्षात घ्या. जर एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ऍक्ट होतच नसेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं, लक्षात घ्या. म्हणजे बघा माझी इच्छा काय आहे बघा, माझी इच्छा. ओके, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? दुपारपर्यंत दुपारपर्यंत ऍप वरती फ्री व्हिडिओ पण मी अपलोड करेन. ओके. आपल्याला ना रोटेशनल डायनॅमिक्सचे पीवायक्यूज घ्यायचे आहेत. त्यामुळे तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक मध्ये पीवायक्यू सेशन मध्ये चेक करा व्हिडिओ. नक्की मी दुपारपर्यंत अपलोड करेन. पण थांबा ना, मी तुम्हाला काय सांगतोय बघा ना. एवढं सगळं मी केलं. त्याच्यानंतर मी काय करतोय बघा, की त्याच्यानंतर मी जातोय एक्झाम गोलकडे. ओके. तर या एक्झाम गोलमध्ये ऑब्व्हियसली मला फिजिक्सकडे जायचंय. फिजिक्सकडे जाऊन मला रोटेशनल मोशन कडे जायचंय. कुठं जायचंय? रोटेशनल मोशन. आणि या रोटेशनल मोशनचा पहिलाच क्वेश्चन घ्यायचा आहे. आणि हा जो पहिला क्वेश्चन आहे रोटेशनल डायनॅमिक्सचा, तो आपण वाचूया. ओके. काय आहे क्वेश्चन बघा बघू. The angular momentum, आलं का? Angular momentum of a rotating body is L.
when the frequency is tripled, angular frequency omega is tripled, and kinetic energy is made one third the new angular momentum. म्हणजे त्यांनी विचारलं अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी बद्दल दिले. मला आठवलं पाहिजे मग एनर्जीचा फॉर्म्युला विदिन सेकंड हाफ यल ओमेगा, फक्त की रे फॉर्म्युला हाफ यल ओमेगा. ओके, मग मला आता ना यल बद्दल विचारलंय म्हणजे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो की ट्वाइस ई अपॉन ओमेगा म्हणजे यल. याचा अर्थ यल इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ओमेगा आणि यल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. बरोबर नाही सांगा बघू. आता मला सांगा कायनेटिक एनर्जी वन थर्ड केली, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, मग कायनेटिक एनर्जी वन थर्ड केलं तर यल सुद्धा वन थर्ड होणार. ओके, पण फ्रिक्वेन्सी ट्रिपल केली, आता इनव्हर्सली आहे रे. हे जर 3 पट वाढवलं तर हे 3 पट अजून कमी होणार. म्हणजे पहिला एकदा 3 पट कमी झालाय ना, अजून 3 पट कमी झालं तर ते L/9 होणार. मग मी तुम्हाला सांगतो व्हिडिओची स्ट्रॅटेजी फिक्स आहे माझी. माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी हाच क्वेश्चन शिकवणार आहे. आपल्या ऍप वरती तुम्हाला फ्री ठेवणार आहे पहिला व्हिडिओ, सगळ्यांनी प्लीज बघा. म्हणजे टॉपिकला सुरुवात कशी करायची तुम्हाला नक्की कळेल. बरं, त्याच्यानंतर आपण काय करतोय की अँग्युलर मोमेंटम एवढं ऐकलं 2 शब्द की सेकंदात अँग्युलर मोमेंटमचे सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. तर तुम्हाला सांगतो अँग्युलर मोमेंटम क्लिअरली बघा. एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर, बघा मी काय म्हणतोय, एनर्जी स्टोर्ड इन द कॉइल चा फॉर्म्युला असतो हाफ एल आय स्क्वेअर. गोंधळ काय बघा, गोंधळ मी तुम्हाला सांगतो. इकडं बघा हाफ, हा एनर्जी, आता थांबा एक मिनिट. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी एल स्क्वेअर अपॉन 2I. जमीन आसमानाचा फरक आहे. ही कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी आहे आणि एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर आहे. दोन्ही ठिकाणी हाफ आय आहे, दोन्ही ठिकाणी यल आहे, दोन्ही ठिकाणी आय आहे. पण बाळांनो हे एल स्क्वेअर अपॉन 2I जे आहे ते मोमेंट ऑफ एनर्जी आहे आणि हाफ एल आय स्क्वेअर आहे, तो आय म्हणजे करंट आहे. अरे हीच तर गंमत आहे फिजिक्स मध्ये. म्हणजे तुम्हाला आता फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे ना, तर झिरो पासून आपण सुरुवात करतो. मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ कदाचित खूप मोठा सुद्धा होणार आहे, होईल. सुरुवात करूया ना. द्या ना 2 तास रोज फिजिक्सला, 2-2.5 तास द्या ना, द्या. एक एक टॉपिक करा ना, करा ना. आळस करू नका रे. आपण आळस करतो. मॅच बघताना आळस येत नाही, नाही येत. टाइमपास करताना आळस येत नाही. पण बाळांनो मी सांगतो लक्षात घ्या. प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत. 15 ते 20 दिवस उरलेत. प्रचंड कष्ट घ्यायचे आहेतच. सगळे प्रश्न सोपे आहेत बाळांनो. आता एक्झाम गोलचाच विषय निघालाय तर तुम्हाला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया अरे लेंथ ऑफ द रॉड मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. L/4 ला 7 ml²/48 असतं. ओके, पण आपण हे क्रॅश कोर्स मध्ये घेतलंय. रॉडच्या बरोबर मध्ये ml²/12. एक्स्ट्रीम एंडला ml²/3. एक्स्ट्रीम एंड आणि याच्या बरोबर मध्ये ml²/48. मग हे आन्सर करेक्ट आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की सगळं सोपं आहे. हा, सुरुवात तरी करा. बरं, हे केलेलं कधी वाया जाणार नाही हे लक्षात घ्या. जो आपण करतोय तो अभ्यास कधीही वाया जात नाही. मग चला, व्हिडिओच्या शेवटी पुन्हा सांगतोय, गॅप पडला त्याच्याबद्दल माफ करा. आता सीईटी होईपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे. सीईटी नंतर सुद्धा काउन्सिलिंगला तुमच्यावर यावर्षी मी असणारच आहे आमच्या टीम बरोबर. त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक सुखाच्या क्षणात मी असणार आहे, लक्षात घ्या. दुःख येणारच नाहीत आपल्याला, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो दरवर्षी काय होतं माहितीये का, या स्टेजला इतके पेढे मिळतायत, इतका आनंद फोनवरून ऐकायला मिळतोय का, प्लेसमेंट. मी तुम्हाला सांगतो बघता बघता तुमची 4 वर्ष संपून जातील इंजिनिअरिंगची सुद्धा. होय, तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणारच आहात, लक्षात घ्या. का नाही करायचं? एवढं कष्ट घेतोय आपण तर. आणि सगळ्यात महत्वाचं प्लेसमेंट होत आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे फक्त कष्ट घ्या. कुणाचंही कधी नुकसान करू नका. हा, कुणाचंही कधीच नुकसान मनात सुद्धा विचार आणू नका. तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि क्लिअरली बरं का समजून घ्या की तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो काय बघा, जर तुमच्यावर तुमचा एखादा मित्र असेल अभ्यासू, ओके, तो तुमच्यापेक्षा कमी असेल, त्याचे डाऊट्स क्लिअर करायला तुम्हाला वेळ लागत असेल तरी करा बाळांनो, करा. हा, तुम्ही बिलकुल मित्रामध्ये कॉम्पिटिशन आहे असा विचार सुद्धा करू नका. दुसऱ्यांना हेल्प करा. मी कितीतरी मुलं अशी बघितलेत इंजिनिअरिंगला की एंड सेम असते, मिड सेम असते, त्यांचा अभ्यास बाजूला राहिलेला असतो, ते मित्रांचे डाऊट्स क्लिअर करत असतात. अशांचं कधीही नुकसान होत नाही. मी एक्झाम मध्ये दाखवू असं म्हणलो का नाही, बरं का. एक्झाम मध्ये मित्रांना मदत करा, हे ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. अभ्यासाला मदत करा. मग आता चला, आजपासून सुरुवात तर करायची आहे. मी तुम्हाला सांगतो ऍपसाठी व्हिडिओ बनवतोय, तुमच्यासाठी फ्री बनवतोय. त्याच्यासाठी पण मी दुपारी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ करून सांगेन की ऍप मध्ये कुठं काय करायचंय ते. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. ऑल द बेस्ट.